तर चला मुलांनो, आज आपण पाहणार आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. काय पाहणार आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलंय, पण याच्यावरचा एक लॉ होता. मी सांगितलं होतं तुम्हाला की हे लॉ आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया. काय म्हणलो होतो? पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया. तर आज आपल्याला काय पाहायचंय? हेनरीज लॉ पाहायचा आहे. हेनरी या सायंटिस्टनं जे नियम दिलाय आपल्याला, कशासाठी? प्रेशरचा काय इफेक्ट होतो सॉल्युबिलिटीवर, या गोष्टीसाठी त्यांनी एक रूल दिलाय आपल्याला. ते रूल आपल्याला काय पाहायचं आहे? आज बघायचं आहे. ओके, तर आजचं लेक्चर व्यवस्थित मन लावून बघा, है ना. जर तुम्ही लेक्चर सकाळी बघत असाल तर तुमच्यासाठी गुड मॉर्निंग, लेक्चर दुपारी बघत असाल तर गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग अँड गुड नाईट. जेव्हा झोपून बघत असाल तेव्हा त्याच्यासाठी. ओके, तर आज आपल्याला काय पाहायचंय? इफेक्ट ऑफ प्रेशर कोणावर? सॉल्युबिलिटीवर. कोणावर? सॉल्युबिलिटीवर. आता हे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी जर आपल्याला बघायचंय तर त्याच्यामध्ये सोल्युबल होणार का नाही याच्यावर थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. मग सॉलिड तर इनकम्प्रेसिबल आहे, लिक्विड इनकम्प्रेसिबल आहे. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड याच्यावर प्रेशर अप्लाय करून आपण सोल्युबल करू शकतो का या गोष्टीला? तर आन्सर आहे नाही. का? तर सॉलिड अँड लिक्विड दे आर इनकम्प्रेसिबल, हाऊएव्हर द प्रेशर ग्रेटली आफ्टर द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. म्हणजेच काय व्हायलंय? ते इनकम्प्रेसिबल असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये समजा जास्त प्रेशर लागेल सॉल्युबिलिटीसाठी, खूपच जास्त लागेल. कशाच्या कंपॅरिझनमध्ये? गॅसेसच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणून आपण काय करतो? तर हा लॉ फक्त गॅसेससाठी यूज करतो. कशासाठी? गॅससाठी. म्हणजेच हवा कशी आहे? कंप्रेसेबल आहे. कशी आहे? कंप्रेसिबल आहे. जर कंप्रेसेबल नसती तर आपण त्या टायरमध्ये भरलीच नसती ना. कशी आहे? तिला आपण प्रेशराईज करू शकतो, दाबू शकतो हवेला. त्याच्यामुळं आपण काय करतो? हवा टायरमध्ये भरतो. तर का भरतो? तर ती कशी आहे? कंप्रेसेबल आहे. कशी आहे? कंप्रेसेबल आहे. आणि सॉलिड आणि लिक्विड कसे आहेत? इनकम्प्रेसेबल आहे. पाण्याला आपण जर दाबलं, पाण्याला आपण जर प्रेशराईज केलं तर पाणी प्रेशराईज होईल का? नाही होणार. तर सॉलिड प्रेशराईज होणार का? नाही होणार. याच्यासाठी काय आहे इफेक्ट? म्हणजे काय आहे याच्यासाठी रिझन? तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉटरमध्ये म्हणजे लिक्विडमध्ये आणि सॉलिडमध्ये कसं असतं? जास्त असतं ॲज कम्पेअर टू गॅसियस. ओके, सॉलिड आणि लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे? तर जास्त आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? तर कंपॅरिझनमध्ये गॅसियसच्या. मग गॅसियसला आपण काय करू शकतो? कंप्रेस करू शकतो. तर एक रूल आहे. काय रूल आहे? रूलचं नाव काय आहे? हेनरीज लॉ. कोणता लॉ आहे? हेनरीज लॉ. हेनरीज या सायंटिस्टनं हा लॉ दिलाय. याने काय म्हणलंय? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. तर स्टेटमेंट कशी केली त्यानं? इट स्टेटेड दॅट द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस in a liquid is directly proportional to the pressure of the gaseous over the solution. म्हणजेच काय म्हणलंय? solubility is directly proportional to its pressure. काय म्हणलंय? solubility is directly proportional to pressure. solubility of gases. कोणाची solubility? गॅसेसची. कोणामध्ये? लिक्विडमध्ये. कशाच्या प्रोपोर्शनल टू आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाच्या आहे? तर प्रेशरच्या आहे. म्हणजे जर गॅस जर लिक्विडमध्ये तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही जेवढं प्रेशराईज करणार गॅसला तेवढा तो सोल्युबल असणार. कोणामध्ये? लिक्विडमध्ये. काय म्हणलंय? जेवढा गॅस तुम्ही प्रेशराईज करणार कशामध्ये? लिक्विडमध्ये, तेवढी त्याची काय असणार आहे? सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. काय असणार आहे? सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. तर लक्षात घ्या, सोल्युबिलिटी ऑफ द गॅसेस इन अ लिक्विड कशाने डिनोट केलंय मी? यसनी. कशाने डिनोट केलंय? यसनी. आणि प्रेशर कशाने डिनोट केलंय? तर पीनी. आणि KH हे काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. कोणाचं आहे? तर हेनरीज कॉन्स्टंटचं आहे. म्हणून याला काय म्हणलंय आपण? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणू शकता किंवा हेनरीज कॉन्स्टंट म्हणू शकता. आता नियमचं डेरिवेशन कोणत्या पद्धतीने आहे? ओके,
फोकस ओके. ओके, आता लक्षात घ्या, मी इथं लिहिलंय म्हणून therefore solubility is directly proportional to the pressure. ओके, solubility is directly proportional to the pressure. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल रिप्लेस करू आपण कशानं, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट न. मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेणार आपण, यस इज इक्वल टू, यस मीन्स सोल्युबिलिटी इज इक्वल टू के एच. के एच का घेतलंय, के म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोणाचं आहे, तर हेनरीज कॉन्स्टंटचं आहे, म्हणून काय म्हणलं आपण के एच आणि इनटू प्रेशर. आता लक्षात घ्या, सोल्युबिलिटी इज इक्वल टू हेनरीज कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय प्रेशर. आता जर मला हेनरीज कॉन्स्टंट काढायचं असेल, काय करायचं असेल, मला हेनरीज कॉन्स्टंट काढायचं असेल तर सोल्युबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर. सोल्युबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर म्हणजेच हे काय आहे, हेनरीज कॉन्स्टंट आहे. हे काय आहे, हेनरीज कॉन्स्टंट आहे. हे काय, सोल्युबिलिटी आहे. आता सोल्युबिलिटी इज नथिंग बट द मोलॅरिटी और मोलॅलिटी. सोल्युबिलिटी इज नथिंग बट द मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. ओके, मोलॅरिटी असू शकतं किंवा मोलॅलिटी म्हणजेच काय, सोल्युबिलिटी आहे ना. आपण सांगलं होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम. काय म्हणलं होतं आपण, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. ओके, सॉल्वंटचं व्हॉल्यूम कसं असणार आहे, पर युनिट असणार आहे, म्हणजे किलोग्राम असणार आहे, लिटर असणार आहे. ओके, तर पर युनिट असणार आहे. मग आपण सोल्युबिलिटी इज इक्वल टू लिहू शकतो जसं की मोलॅरिटी, अमाऊंट ऑफ सोल्यूट इन कोणामध्ये, पर युनिट व्हॉल्यूम मध्ये. मग हे लिटर मध्ये असू शकतं किंवा 1 kg मध्ये असू शकतं, है ना. लिटर असू शकतं किंवा kg असू शकतं. आता आपण हेनरीज कॉन्स्टंट पाहिलं, के एच. हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी डिवायडेड बाय इट्स प्रेशर. आता हे जर आपल्याला समजलं असेल तर आपल्याला याचं युनिट बघावं लागेल. काय करावं लागेल, युनिट बघावं लागेल. सोल्युबिलिटी समजली तुम्हाला, अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय आहे, सोल्युबिलिटी. आता याचं युनिट पाहायचं आपल्याला. काय पाहायचं, युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट. युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट. आता हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, तर लक्षात घ्या, सोल्युबिलिटी काय आहे, मोल पर लिटर. काय आहे, मोल पर लिटर. आणि प्रेशर कशामध्ये डिनोट करतो आपण, तर प्रेशर करतो बार मध्ये. आता लक्षात घ्या, हे बार जर इकडे वर गेलं तर काय येईल, हे इन्व्हर्स होईल. म्हणजेच के एच इज इक्वल टू मोल पर लिटर पर बार. मोल पर लिटर पर बार हे काय, युनिट ऑफ हेनरीज कॉन्स्टंट. फॉर्म्युला काय हेनरीज कॉन्स्टंटचा, फॉर्म्युला आहे के एच इज इक्वल टू सोल्युबिलिटी डिवायडेड बाय इट्स प्रेशर. स्टेटमेंट काय आहे, सोल्युबिलिटी ऑफ द गॅसेस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर, है ना. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. काय म्हणताय हेनरीज कॉन्स्टंट, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लिक्विड आणि म्हणजे इट्स प्रेशर. ओके, आणि के एच इज इक्वल टू सोल्युबिलिटी डिवायडेड बाय इट्स प्रेशर. आणि सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे, तर युनिट आहे मोल पर लिटर आणि प्रेशरचं युनिट काय आहे, तर बार आहे. मीन्स हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू मोल पर लिटर पर बार. ओके, दिसते ना. जर ह्या गोष्टी तुम्हाला जर समजल्या असतील, ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर याच्यावर आपण काय पाहणार आहे, एक एक्झाम्पल पाहणार आहे. काय पाहणार आहे, एक न्यूमेरिकल पाहणार.
चला आता बोर्डाकडे लक्ष द्या. काय करा, आता बोर्डाकडे लक्ष द्या. आपल्याला काय पाहायचं आहे, याच्यावर एक प्रॉब्लेम पाहायचा आहे. मी काय लिहिलंय प्रॉब्लेम लक्षात घ्या. द सोल्युबिलिटी ऑफ N2 मीन्स नायट्रोजन गॅस इन अ वॉटर किती डिग्री, 25 डिग्री, 25 डिग्री अँड 1 बार इज 6.85 इंटू 10⁴ मोल पर लिटर. कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, हेनरीज लॉ कॉन्स्टंट अँड सेकंड कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, मोलॅरिटी ऑफ नायट्रोजन गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर atmospheric प्रेशर आणि कंडिशन काय, प्रेशर किती आहे तर 0.75 बार. किती आहे, 0.75 बार. हे काय ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे. ॲटमॉस्फेरिक कंडिशन काय आहे त्याची तर 1 बार आहे का, नाही, 0.75 बार आहे, है ना. बार आहे म्हणजेच काय, ते बार आहे म्हणजे आपल्या गावाकडला बार नाही रे, बोर पाडायला गेला आणि बोरिंगचा बार झाला, हे नाही. हा ओके, तर लक्ष दे. पहिले काय काढायला सांगितलंय, कॅल्क्युलेट हेनरीज कॉन्स्टंट. आता हेनरीज कॉन्स्टंटचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, है ना. सोल्युशन हेनरीज कॉन्स्टंटचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, काय आहे तर पहिले तर लक्षात घ्या काय दिले, सोल्युबिलिटी कोणाची दिली, नायट्रोजन गॅसची, म्हणजे सोल्युबिलिटी इज इक्वल टू काय दिले तुम्हाला, 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर लिटर आहे म्हणजे सोल्युबिलिटी आहे. काय मोल पर लिटर आहे म्हणजेच सोल्युबिलिटी आहे. नेक्स्ट लक्षात घे, प्रेशर किती दिले, प्रेशर तुला दिले 1 बार. काय दिले 1 बार. देन लक्षात घे टेम्परेचर बी दिले. टेम्परेचरची आपल्याला याच्यात जरूरत नाही कारण की आपण पाहायलो प्रेशर, पण त्यांनी टेम्परेचर दिलंय तर लिहून घे. किती दिले 25 डिग्री. याला जर केल्विन मध्ये जर करायचं असलं तुला तर 273 नी त्याला प्लस करायची. ओके, एवढी तुला कंडिशन दिली. तुझ्याकडे फॉर्म्युला आहे, तुझ्याकडे काय आहे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला हेनरीज कॉन्स्टंटचा, हेनरीज कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर. काय सोल्युबिलिटी डिवायडेड बाय प्रेशर. तर तुला यांनी सोल्युबिलिटी दिलेली आहे, फॉर्म्युल्यात ठेवून घे. काय करशील 6.85 इंटू 10⁻⁻⁴ काय आहे मोल पर लिटर, मोल पर लिटर. प्रेशर काय दिले तुला 1 बार दिले. काय दिले 1 बार दिले. तर लक्षात घे हे बार जर वर गेलं तर इनवर्स झालं, हे बार जर वर गेलं तर इनवर्स झालं, म्हणजे 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर लिटर पर बार, मोल पर लिटर पर बार. मग लक्षात घे तुला फर्स्ट हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आली तुला तर 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर बार. काय आली रे मोल पर बार आली. ओके, आता तुला सेकंड काय सांगितलंय त्यांनी, मोलॅरिटी काढायला सांगितली. काय सांगितली सेकंड, मोलॅरिटी. दिले काय तुला प्रेशर चेंज केलंय. काय केलंय प्रेशर चेंज केलंय. हेनरीज कॉन्स्टंट तुला भेटलंय. हे कशाचं आलं एचं. लक्षात घे, आता लक्षात घे. हा आता तुला हेनरीज कॉन्स्टंट भेटलं. यांनी सेकंड कंडिशन मध्ये तुला प्रेशर चेंज केलं. प्रेशर काय केलं चेंज केलं. काय दिलं 0.75 बार. काय केलं 0.75 बार दिलं. तुला हेनरीज कॉन्स्टंट भेटलं, प्रेशर भेटलं.
तुला सांगितलं काय त्यांनी, मोलॅरिटी काढायची. मोलॅरिटी म्हणजेच काय, सोल्युबिलिटी. मोलॅरिटीची बी डेफिनेशन काय आहे, अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इन अ लिटर. कशाची, मोलॅरिटीची डेफिनेशन आहे. ओके, तर मोलॅरिटी म्हणजेच काय काढायची आहे तुला, सोल्युबिलिटी. आणि सोल्युबिलिटीचे तेच म्हणतो आपण, अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम. ओके, तर काढायचं काय तुला, सोल्युबिलिटी. इथे काय काढायचंय तुला, हेनरीज कॉन्स्टंट. काय काढायचंय, हेनरीज कॉन्स्टंट. म्हणजेच काय, हेनरीज कॉन्स्टंट बराबर काय, पहिल्या क्वेश्चन मध्ये. सेकंड मध्ये काय काढायचंय तुला, सोल्युबिलिटी कॉन्स्टंट. आता बघ, तुला KH ची व्हॅल्यू मिळाली, प्रेशरची व्हॅल्यू मिळाली, तुला काढायचंय सोल्युबिलिटी. ओके, सेकंड कंडिशन मध्ये तुला काय काढायचंय, सोल्युबिलिटी काढायचंय. तर लक्षात घे, सोल्युबिलिटी म्हणजेच या फॉर्म्युल्यावरून आपण सोल्युबिलिटी करू शकतो. या फॉर्म्युल्याला थोडंसं मॉडिफाय करू. काय करू, थोडंसं मॉडिफाय करू. लक्षात घे, प्रेशर इकडं भागाकारात आहे, इकडे गेलं तर काय झालं, गुणाकारात झालं. म्हणजेच सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू प्रेशर. आलं का, लक्षात आलं ना, लक्षात आलं का. ओके, फोकस व्यवस्थित आहे, शूटिंग चालू आहे. ओके, आता लक्ष दे, KH ची व्हॅल्यू काय तुझ्याकडे, सोल्युबिलिटी काढायची. आता सेकंड कंडिशन मध्ये प्रेशर चेंज केलंय त्यांनी, प्रेशर काय केलंय, चेंज केलंय. KH मीन्स हेनरीज कॉन्स्टंट काय आलंय आपल्याला, 6.85 इंटू 10 टू द पॉवर -4. काय आहे रे, मोल पर लिटर पर बार. आणि लक्षात घे, खाली काय दिलं तुला, 0.75 बार. आता हे जर वरी गेलं तर हे इन्व्हर्स मध्ये काय आहे, हे इन्व्हर्स मध्ये आणि हे गुणाकारात. म्हणजेच काय येईल व्हॅल्यू, 0.85 इंटू 10 टू द पॉवर -4 मोल पर लिटर, मोल पर लिटर पर बार इंटू 0.75 बार इन्व्हर्स. आता हे बघ, हे इन्व्हर्स आणि एक मिनिट दिसते ना, लक्षात घे रे, काय कर, लक्षात घे, हे बार आणि हे गेट कॅन्सल. काय झालं, हे बार आणि हे गेट कॅन्सल. तर आता याची व्हॅल्यू काय येईल, है ना, याला इथंच राहू द्या, है ना, ही कंडिशन अशीच राहू द्या. कंडिशन काय करा, अशीच राहू द्या, है ना. हे आणि हे कॅन्सल होईल. आता सोल्युबिलिटी बघ, मोल पर लिटर मध्ये आली. सोल्युबिलिटी काय आली, मोल पर लिटर मध्ये आली. आणि याची व्हॅल्यू काय येईल, तर 5.138 मोल पर लिटर मध्ये आली. बार बार गेट कॅन्सल, बार बार गेट कॅन्सल. आणि व्हॅल्यू काय आली सोल्युबिलिटीची, 5.138 मोल पर लिटर. म्हणजे मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी आली. काय आली, मोलॅरिटी आली. हे बघा, आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं, प्रेशर अफेक्ट ऑन सोल्युबिलिटी हे एक पाहिलं. त्याच्यावर डिपेंड असलेला हेनरीज कॉन्स्टंट पाहिला. हेनरीज कॉन्स्टंट काय म्हणते, म्हणजे हेनरीज लॉ काय म्हणतं, तर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. कंडिशन कोणती आहे, गॅस इन अ लिक्विड. गॅस काय, सोल्यूट आहे, लिक्विड काय, सॉल्वंट आहे. खूप काही प्रेशराइज करतो, याचं उदाहरण आहे सॉफ्ट ड्रिंक. ओके, सॉफ्ट ड्रिंक म्हणजेच कार्बोनेटेड वॉटर. काय, कार्बोनेटेड वॉटर. जे सॉफ्ट ड्रिंक पिता तुम्ही, कोका कोला, थम्सअप वगैरे, ह्या है ना, दरके आगे जीत आहे, असं काय नाही बाबा. फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, कार्बोनेट म्हणजेच
कार्बन डायऑक्साईड काय केलंय, प्रेशराईज करून लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केलाय. डर के आगे जीत बीत काय नाही, ते पैसे खायले ते कंपनी. ओके, पाणी पिलेलं बरं त्याच्यापेक्षा. हां, पाणी पिलेलं बरं, त्याच्यामध्ये गॅस नाही आहे. परत एक लक्षात घे, काय पाहिलं आपण, सोल्युबिलिटी पाहिली. सोल्युबिलिटी काय म्हणते, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आपण हेनरीज कॉन्स्टंट पाहिलं, हेनरीज कॉन्स्टंटचा फॉर्म्युला पाहिला. आणि आता लास्टला आपण काय पाहिलं, तर एक एक्झाम्पल पाहिलं, म्हणजे त्याच्यावर प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने येऊ शकते. ओके, तू पाहत आहेस SMG केमिस्ट्री, मी तुझा टीचर सुरेश बुवाडे. ओके, लेक्चर आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर, मित्राला बी पाठव. नसेल आवडलं तर सोडून दे, विषय नाही. ओके, तर आपण इथं आज थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चर महत्त्वाचे आहेत, इथून पुढचे रोजचे पाहिजे. तर चला आपण भेटूया. ओके, स्टडी करा तोपर्यंत.